पारवेकराला लेकरू बाळ नव्हतं का? हो, तर त्याला लेकरू बाळ झालं. झालं. आणि कोणता रोड केला त्यांनी? ते अनुसार अनुसया मातेचा जे दत्तात्रयपर्यंत रोड त्याने अनुसया मातेपासून दत्तात्रय देवापर्यंत जे रोड आहे ना मित्र, ते एका व्यक्तीला लेकरू बाळ नाही झालं होत होतं, तर त्यांना ते इथं नवस केल्यामुळे लेकरू बाळ झालंय. तर त्यांनी ते रोड बनवलेला आहे म्हणून पहिल्या काळात, असं हे आजोबा सांगत आहेत आपल्याला. दत्तात्रय व्हायला होता. किती? 1.25 मन सोन्याचा दत्तात्रय व्हायला होता. दत्तात्रय 1.25 मन सोन्याचा त्यांनी दत्तात्रय व्हायला होता म्हणून त्या काळात. हे खरंच अशा काही काही ऐतिहासिक गोष्टी असतात. ते दत्तात्रय चोरी गेला. आणि चोरी गेला का? हो. आणि मग कसं काय चोरी गेला? ते आबासाहेब पारवेकर होता मॅनेजर, हा त्याच्या जमान्यामध्ये चोरी झाली. चोरी गेला. मला येथून जाऊ द्या. इकडे म्हणा. हो. मग मांग घ्यावं लागत. मांग घ्यावं लागेल. खरंच म्हाताऱ्या लोकांना काही काही गोष्टी आपण विचारतो, बोलतो, ती गोष्टी माहित होतात नाही का? आता जमदाग्नी खोरे मी आतापर्यंत, हे बघा इथं बोर्ड आहे, चला मी रस्त्याने सांगतो. मला आतापर्यंतही माहित नव्हतं. कित्येक वेळा आलो असेल इथं माहूरला, पण खरंच ते आता काही म्हाताऱ्यांसंग आजोबांसंग बोललो मी. इथे समोर आहेत आजोबा, ते आले आमच्या संघ इकडे दाखवायसाठी, माहित नसल्यामुळं आम्हाला. तर आता म्हणजे त्यांनी हे गोष्ट सांगितली की मी खरंच आश्चर्यचकित. बघा पायऱ्या वगैरे, बरंचसं डेव्हलप हे स्थान आहे वाटते. चला आपण बघूया. आणि तिथं तुम्हाला आता मी दर्शन पण आपण करणार आहोत जमदाग्नी ऋषींचं, जे विष्णू देवाचे अवतार, 6वे अवतार का काहीतरी मानले जाते त्यांना. तर जमदाग्नी जे होते ते खूप तपस्वी ऋषी होते असं म्हटलं जाते. महादेवाचेच अंश होते असे म्हटलं जाते. त्यांचे पुत्र म्हणजे परशुराम तर तुम्हाला माहित आहे, जे विष्णू देवाचे अवतार आहेत 6वे. असे खूप असं इतिहास आहे त्यांचा, जाणून घेऊया चला मग. तर हे पहा मित्र, इथे जमदाग्नी ऋषींचे आश्रम आहे. तर आता हे आश्रम इथं आलो आपण. इकडून एक छोटासा नाला वाहतो. किती सुंदर आवाज आहे बघा या नाल्याचा, असा भर पाण्याचा आवाज पूर्ण बघू शकता. काय बढिया व्ह्यू यार. आणि जंगलाच्या मध्ये इथं बघा हे आश्रम, इकडल्या बाजूला जमदाग्नी ऋषीचे मंदिर आहे. आणि खरंच किती पावन स्थान आहे बघू शकता. इकडे एक अशी विहीर आहे, इकडे एक पवित्र विहीर म्हणल्या जाते, जिथे बरेच लोक येतात. आता मला तर माहित नाही, मी पहिलीच वेळ, मलाच वाटायला आता कमाल झाली, मी इतके दिवस इथं राहून मला कसं काय माहिती. हे खूप प्राचीन विहीर आहे यार. हे बारो आहे, खूप प्राचीन बारो दिसतंय हे, बघू शकता. इकडे जमदाग्नीचं मंदिर आहे. चला